सर्वांचं मनापासून धन्यवाद, अभिनंदन आणि स्वागत. काय बोलतोय मला तो बघ काय बोलतोय मला. गाडी नंबर 16 म्हशीज बायलेजन वासरूज. यस, आम्ही आता पोहोचलोय नारायणगाव एस टी स्टेशनला. सरक उदर. सो वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो. तर आम्ही आत्ता तुम्ही टायटल कळत असून कुठं चाललोय. तर आता आम्ही आहे शिवाजीनगर रोड बाहेर चाललोय पिकअप पॉईंटला. तिथे एक अजून मित्र थांबलाय. हा आहे मित्र प्रतीक. जय महाराष्ट्र मित्रांनो. अजून एक मित्र थांबलाय तिकडे चाललोय. पाहिजे रोड क्रॉस करायचा आहे. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता आम्ही आलेलो आहे जरा बघा सारखा साईडला जरा. प्रतीक सर हे आमचे मोरे सर, आमचे सूरज सर. हे सूरज क्रिकेटर चमडी आहे ना. चमडी नाही क्रिकेटर बोल रहे. क्रिकेटर व्हॉट क्रिकेटर. आम्ही जरा आता घेतोय ज्यूस. या ज्यूस घ्यायला. एनर्जी ड्रिंक ब्रो. एनर्जी ड्रिंक. येस येस. तर आता घेतो. थांबलेत बाहेर. आमचा मेन शूटर दाखवतो मला ज्याच्याकडून आम्हाला ट्रिप स्पॉन्सर आहे. पण तो आत्ता नाहीये सध्या. आमची बस येते आणि बाकीचे मेंबर्स येतात. त्याच्यासाठी आम्ही थोडंसं एक एनर्जी ड्रिंक घेतोय. धनंजय बोलला मला मँगो ज्यूस प्यायचा आहे. मी पूर्ण उन्हाळा मँगो खाल्लेला नाही त्यामुळे आज मी त्याला मँगो ज्यूस पाजतोय. करो हात जोड के मैं. येस. तर चला खाऊन भेटतो. बघा हे आमचे स्पॉन्सर. हे आमचे शेर्पा आहेत. येस. काय म्हणायचं कौन है ये लोग? प्रणव सर वालुडे. हा हे आमचे शेर्पा आहेत. उर्फ चिक्या भाई म्हणतात यांना सगळे. हे आम्हाला प्रशिक्षण देणार आहेत. आज आम्ही लाईफमध्ये पहिल्यांदा, कदाचित आमच्यातले सगळेच पहिल्यांदा रॅपलिंगचा अनुभव घेणार आहेत आणि तो आम्हाला आमच्या सरांकडून मिळणार आहे अनुभव. आणि अशी त्यांची साथ राहिली तर आम्ही भरपूर गड किल्ले ॲडव्हेंचर करू आणि तुम्हाला दाखवू. आपण नक्कीच पुढच्या वर्षी कोकण कडा रॅपलिंगला घेऊन जाऊ. नक्कीच आणि तो अनुभव देऊ आपण. आणि जर हाच आमचा ग्रुप तयार झाला तर आम्ही एव्हरेस्टला सुद्धा जाऊ. चल झूठा. येस. मोरे सर तुम्ही 2 शब्द बोला. या मोरे मोरे सर हे आमचे अत्यंत सर हे आमचे सर आहे. प्रामाणिक. बरोबर आम्ही पहिल्यांदा पुंडलिका व्हॅली केली, नंतर कळसुबाईचे ट्रेकिंग केलेलं आहे, अनुभव घेतलेला आहे आणि यांच्यामुळंच आम्हाला विविध अनुभव भेटत आहेत आणि सह्याद्रीचं वेळ लागलेला आहे. चला आता तुम्हाला डायरेक्ट ॲडव्हेंचर. मित्रांनो अगं ही बस. आता आम्ही आलोय 1-2 प्रणव सर आपला रूट कसा आहे, किती वाजता पोहोचणार आहे आणि कसा टायमिंग आहे? आता आपण नाशिक फाट्याला एक 5 मिनटं थांबू. तिथनं आपले 2 पिकअप आहे. त्यानंतर मुळशीत एकदा थांबू आणि डायरेक्ट आपण एक चहा प्यायला सह्याद्री म्हणून मनसर चहा तिकडे हॉटेल आहे तिथं थांबू आणि तिथनं आपण डायरेक्ट नारायणगाव माळशेज घाट करून डायरेक्ट बेस विलेजला जाणार आहोत. तर आपल्याला आता साधारणतः एक 3-3.5 तास लागेल पोहोचू आपण. आता पोहोचल्यावर टायमिंग कसं काय? आपण साधारणतः 3 वाजेपर्यंत गावात पोहोचू. हां. त्यानंतर एक अर्धा-पाऊण तास एक कॉल घेऊ. कोणाला फ्रेश व्हायचं असेल, थोडं आडवं करायचं असेल. त्यानंतर आपला 5 वाजता ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपण ट्रेक चालू करू. 7-7:30ला आपण वॉटरफॉलच्या टॉपला पोहोचू. त्यानंतर आपला रॅपलिंगचा सेटअप लागेल. एक 8 वाजता आपला रॅपलिंग डाऊन चालू होईल, म्हणजे रॅपलिंग ॲक्टिव्हिटी चालू होईल. त्यानंतर साधारणतः 3 ते 4 तास आपली ॲक्टिव्हिटी चालेल. त्यामध्ये आपण ॲक्टिव्हिटी एक 170 किंवा 150 फूट हा पॅच आहे तो आपण एक्सप्लोर करू, अनुभवू. त्यानंतर 12पर्यंत आपण सर्वजण ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करू. 1 वाजता आपण परत डाऊन करून बेस विलेजला जाऊ. तिथे आपण मस्त व्हेज आणि नॉनव्हेज जेवण केलेलं आहे. अनलिमिटेड नॉनव्हेज आहे. मस्त ताणून मारा, काही विषय नाही. त्यानंतर आपला रिटर्न जर्नीचा प्रवास चालू होईल एक 2-2:30 वाजेपर्यंत आणि आपण पुण्यामध्ये एक 9 वाजेपर्यंत साधारणतः पोचू आणि आपली जर्नी तिथनं पुढं समाप्त. थँक्यू. मित्रांनो आमचा एक मेंबर आहे मित्र सूरज. त्याचा ट्रेक आहे दुसरा. त्याला आम्ही घेऊन चाललोय आमच्यासोबत. स्कॅम केला त्यासोबत स्कॅम. अजून त्याला सांगितलं नाही. त्याला सांगितलं की आम्ही रस्ता ड्रॉप करून बाकीची गाड्या तिकडे जाणार आहेत. तर चला भेटतो तुम्हाला नंतर जरा वेळाने. किंवा रॅपलिंगचा जो अनुभव घेतलेला आहे, काहींनी घेतला आहे काहींनी घेतला नाही. हो. पण अनुभव खूप चांगला आहे जे फर्स्ट टाईम घेणार ते. तर एक चांगला ट्रेक तुमच्यासाठी आयोजित केला आहे. त्याचा एक चांगला अनुभव घ्या आणि
स्वतःची काळजी घ्या. पावसाचे दिवस आहेत, दगड ओले आहेत, त्यामुळं चालताना वगैरे व्यवस्थित चाला. मी फक्त इंट्रोडक्शन देतोय, काळजी काय काय घ्यायची ती. बाकी फक्त इकडं तिकडं भटकू नका चालताना. भटकणारी लोक आहेत आपल्यात. फोटो फोटो तुला बघतोय तो. बघ ना, यांनी आपल्याकडे असं केलं. व्यवस्थित काळजी घ्या. भटकणार. बाकी एन्जॉय करा, खूप मस्ती करा, टेन्शन घेऊ नका. येस सर. काय सांगायचं? कैसे मिल गया आणि दूध वगैरे आहे. एक एक घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आता आम्ही जरा पराठा दूध घेतले, दूध वगैरे पिणार आहे. काय म्हणता सर? प्रतीक सर बघा काय काय म्हणता प्रतीक सर? चाय बनत चाय, चाय बनत चाय. मी म्हणलं स्टेशनवर कुठे बसलो. मी परत एकदा बसमध्ये बसलेलो आहे. आता तर आता BTS चालू आहे. BTS रीलची. प्रतीक फेमस भाऊ. उद्या जर मी चढलो नाही, माझ्या कमरेतला चक्कर व्हिडिओ दाखव, व्हिडिओ दाखव. ठीक आहे, पुढे पुढे. ते आहे कुठे तरी. सो तर आता आम्ही कोणत्या तरी बस स्टॉपवर थांबलो जर 2 मिनटं. आमचा कॉन्टेंट बघणं चालू आहे, रीलला कसं टाकायचं काय. कुठं आता आम्ही नारायणगावपाशी पोचलेलो आहे. तर आता बघूया, जरा रीलसाठी कॉन्टेंट बनवणं चालू आहे आमचं. मशीज पुढे येस 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 सर, येस सर. नीट 1 मिनिट. वन मॅन. सो गाईज अँड मशीज, बायलाज अँड वासरूज. येस. आम्ही आता पोचलोय नारायणगाव. नारायणगाव एस टी स्टेशनला, स्टँडला. एस टी स्टेशनला म्हणलं तर हा म्हणतोय बघा कसा. चिक्स 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 बोल काहीतरी. कसं वाटतंय तुला माझ्यासोबत ट्रिपला येऊन? खूप खूप छान वाटतंय. तुला देऊन आता तू व्हायरल होणार आहे थोड्या वेळ. सो तर आता आम्ही बघतोय कॉन्टेंट काय काय शूट करायचं वगैरे काय. सक्सेस होणार नाही. थोडासा BTS तुम्हाला मिळालेला आहे, अजून पण देतो. स्टे ट्यून. स्टेप नाही बघितलं भेटलं मला तुम्ही आता स्टेप नाही बघितलेल्या भारी केली चिकन. याला 30 कुठली माझा फोटो वाटतंय ना, स्टेप कशी केली आता मस्त.
सो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ता आम्ही चाललो आहे ट्रेक सुरू करायला. कांदा मोहर सर झाली का रात्री हो झोप? हो हो झाली कशी झाली अप्रतिम? लागलीच नाही. आता गाडीकडे चाललोय. तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो कसा आहे, तुम्हाला पण आवडेल. आपण हरिश्चंद्रगडच्या पायथ्यालाच थांबलोय, तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्ण हरिश्चंद्रगड आहे हा. हरिश्चंद्रगड आहे. हो, इथूनपर्यंत कोकणकडं सुरू होतो पूर्ण इथपर्यंत, आणि आपल्याला इकडं कुठंतरी जायचं आहे. प्रत्येक सर बॅच दाखवा. कसा लावलाय तू सर? नाही सरळ लागत येतो, काय करू मी? आमचा कसा क्लिअर लागलाय? बरं लाव रे भैया. हॅलो गायजन, म्हशीस, बायलाजन, वासरूस. तर आता आम्ही निघालोय सगळे फ्रेश होऊन, खाऊन पिऊन ट्रेकिंगला. हे बघा, हा तुमचा धनंजय. खाऊन म्हणजे पाणी पिऊन, चहा पिऊन. नाही पिऊन आता आमचे प्रणव सर हे पुढे नेतील, तिकडे आम्ही जाणार आहे. प्रणव सर, कशी वाट आपली बोल आता करा इथून पुढं? सगळ्यांनी तुम्ही. याला आपल्याला फॉलो करायचं आहे आणि हा जो इंस्ट्रक्शन सांगत त्या सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकायच्या आहेत आणि फॉलो करायच्या. सांगतो खूप. रॅपलिंग करते नाही काय घाबरायचं नाही, तुम्हाला पूर्ण सेफ्टी असणार. तुम्ही सांगेन तेवढं ऐकायचं. पूर्ण सेफ्टी आहे. बहुतेक जणांनी केलेलं पण आहे, ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी एकदम नवीनच असतात चांगला अनुभव आहे. काय हरकत नाही, व्यवस्थित करा. थोडा काळजी उंच घ्या दिसतोय, हा. पाया सोपा ते उंच दिसतोय, वरती गेलं की जरा फक्त मस्ती करू नका. हो हा, उगाच कोणाला काय लागलं आहे भिजायला करू वगैरे नका. पाणी- भिजायला आहे, पाणी भरपूर आहे फक्त सांभाळून भिजा, हो. एवढंच. तर आम्ही निघालो आता. प्रणव सर इकडं बघा, इकडं. शेर्पा नाही माहिती लास्ट टाइमचं माझं आलंय. लेट्स सी. फाटली चांगली